तुम्ही आता काढलं ना 10 घर देणार कलाकारांना. हा. कुठं आलं ते काठी मांडू? म्हणजे कोणत्या तालुक्यात आलं? काठी मांडू नाही, हा काठमांडू. असं ना का आम्हाला घर देणार ना? देणार ते काय आहे, हा आमचा कार्यक्रम सुरू आहे. हा तुम्ही कशाला मध्ये येताय आता? कशाला म्हणजे तुम्ही एवढं अनाउन्समेंट केली ना आम्ही यायचं नाही होय? ह्याला काय अर्थ आहे? आम्ही 10% घर देणार आहोत, 10 घर देणार नाही आहोत. पण तेच ते कलाकारांना देणार ना घर. तुम्ही दोघं कलाकार आहात म्हणजे मी ओळख करून देतो. मी पोपट बी चुकले आणि ही मंगल बी चुकले. विशेष म्हणजे ही माझी मिसेस आहे. म्हणजे तुम्ही बी चुकले आणि ते पण चुकले? नाही नाही चुकले नाही, बी चुकले. तुम्ही कलाकार आहात? हो हो हो. पण मग याला पुरावा काय? ही माझी दुसरी बायको आहे. अरे दुसरी बायको असणं हा काय कलाकार असल्याचा पुरावा आहे? मग नाहीये का? पोपटराव हो. इकडे काही सांगायची जरूर होते का? नाही अगं तुम्ही मला वायदा केला होता लग्नाच्या वेळेस जिकडे तिकडे सांगणं नाही, मध्ये फटकन तोंड कसं घालता. तसं नाही ग. असं नाही बोलणार नाही मी तुमच्या संग. मला अजिबात आवडलं नाहीये. कसं माझ्या संग असं बोलता तुम्ही? कसं वाटत? काय तुमच्यामुळे चिडली माझ्यावरती? आम्ही काय केलं? काही काय पुरावा फिरावा मागायला लागला तर अरे तुम्हाला कलाकार म्हणून घर हवंय ना? हा पाहिजे. अरे मग पुरावा द्या ना कलाकार असल्याचा. मग एकदा या की तिकडे कोचरडे गावाला, तुम्हाला कळेल पुरावा. हा म्हणजे काय? कुसरड्याला? कुसरड्या? कुसरडा हा आमचं गाव आहे. कुठे आलं कुसरड? कुसरडा माहित नाही तुम्हाला? नाही. अरे पुण्याला जाणारी एसटी असो का मुंबईला, कुसरड्याला थांबतीच. चहालाही जाकाच मिळतो आमच्या गावात. झाकीर हुसेन साहेबांनी पिला तर तबला सोडून बँड वाजायला लागतील की. चहासाठी आहे एकदा. हो कुसरड्याला कसं जायचं माहितीये का? म्हणजे मांढरगावून पांढरगावाला जाताना एसटी लावून उतरती आणि तिकडनं फाट्यावर थांबती. फाट्यावर उतरलं की धुण्या हाताला वळायचं. धुण्या हाताला म्हणजे? धुण्या हाताला म्हणजे एक खाण्या हात असतो आणि एक धुण्या. कळलं? हा आता धुण्या हाताला वळल्यावर कुठं जायचं? म्हणजे तिकडे कसं आहे, दोन्ही हाताला वळायचं, तिकडनं कल्यावरनं खालच्या अंगाला जायचं. कालच्या अंगाला गेला ना की चुथरडीवरनं वरल्या अंगाला जायचं. मी एक डोंगर येईल, डोंगर ओलांडला की तिकडे मोठे एक माळरान येते, तिथं आले की झालं की आलं कुसरड. नाही नाही तिथं शांबड्या पोराला विचारायचं कुसरडा कुठे ते सांग. वा मजा आहे. मी कुसरड्याचे तुम्ही कलाकार? जातीवंत कोणालाही विचारा. मग कलाकार हो. म्हणजे नक्की काय येतं तुम्हाला? आम्हाला सगळं येतं. नाचता येतं, गाता येतं, अभिनय येतो, ऍक्टिंग, डान्सिंग, स्विमिंग सगळं येतं. हॉर्स रायडिंग सगळं. कास्ट्यूम डिझायनिंग पण येतं. सगळे सगळे. हो. देवीच्या आरत्या लय फेमस आहेत आमच्या तिकडे. लय फेमस आहे आमचं. कॅसेट विकत असतो आम्ही तिकडे 18.5 रुपयाच्या. हो हो हो. म्हणून दाखवा एखादी आरती. कोणत्या देवीची म्हणू? डोंगराई द्यायची म्हणा. डोंगराई देवीची. ऐका. डोंगराईच्या देवळा माग लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. खना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. आता कुठली येडाईची म्हणा? येडाईची म्हणा. येडाईच्या देवरा मोर लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. खना नारळाची ओटी गजरा हातात, सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. आंगडाईची घेते का? आंगडाई मी घेणार आहे आता. म्हण. आंगडाईच्या देवळा मोर लागली रांग, सकाळ दुपार सकाळ दुपार सकाळ दुपार. हो. काय वेगवेगळ्या आरती आहेत का? नुसतं सकाळ दुपारच म्हणताय? म्हणजे देवीच्या देवळासमोर काय मध्यरात्री रांग लावतात का? मग सकाळ दुपारच रांग असते. सकाळ. आणि हा बघा देवीला खना नारळाचीच ओटी काय धोत्राचं पान देतात का? देवीचं नाव बदलतं, हे बदल नाही का? थांबाव आता. केवढा अभ्यास केला आम्ही त्याच्यावर. असं कसं उगाच काहीतरी. मग तुम्ही कलाकार असल्याचा एक पुरावा देणार आहात का मला? मला लेखी पुरावा हवाय, असा तोंडी नकोय. लेखी आहेच आहे ना. कुठे? परवाच आमचं नाटक गाजलं गावाकडं. मग लोड शेडिंग वर केलं होतं. हा. अंधारात घडलं, उजेडात बाहेर पडलं. तिची जाहिरात लेखीच होती.